अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ओम श्री भगवान वाच जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही आणि फलापेक्षा काही संचरेन आणि हे कर्म मी करीना अथवा आदरिले सिद्धी येईना येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे जाळेली कर्मे अशेच तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख। या 3 ओव्यांनी ज्ञानेश्वरी नित्यपाठातला जो कर्मयोगाचा विभाग आहे त्याची सांगता होते। एक मोटिवेटिंग फॅक्टर लागतो ज्ञान प्राप्त करण्यासाठी, तसं ज्ञानीपुरुषाची अंतस्थिती हाच तो मोटिवेटिंग फॅक्टर आहे। ते ज्ञानपैगा बरवे जरी मनी अति जाणावे तरी संता या बजावे सर्वस्वेसे, असं पुढचा विभाग सुरू होतो की ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर संतांकडे जा। संतांकडे जा म्हणजे त्यांच्याकडे नुसतं फिजिकली जाऊन उपयोग नाही, मनाने जा आणि ते जे सांगतायत ते आचरणाची तुझी तयारी असली पाहिजे। पण त्याच्या आधी त्यांची अंतस्थिती काय आहे परिपूर्णत्वाची ती या 3 ओव्यांनी मिळून सांगितलेली आहे। म्हणून ज्ञानस्थिती विचारांनी कळणं, ज्ञानाचा मार्ग विचारांनी कळणं, त्याच्यासाठीची योग साधना एकांतात बसून ध्यान करतोय हा त्याचा इंटिग्रल पार्ट आहे। तो वगळून होणार नाही, ज्ञानस्थिती प्राप्तच होणार नाही, पण एकांतातल्या योगाच्या साह्याने स्वस्वरूपाचं अनुसंधान ठेवण्याची प्रॅक्टिस ही करत असताना पण ते स्थिरावण्यासाठी अंतःकरण हे अतिशय मोकळं असण्याची आवश्यकता आहे। आणि कशाने ते बांधलं जातं तर कर्माचा अहंकार किंवा अहंकार म्हणण्यापेक्षा मी करता आहे अशी भावना आणि त्याच्याबरोबर असलेलं फलाचं उपभोगण्याची इच्छा किंवा फळावर अंतःकरणाने मान्य केलेला अधिकार, हे एवढ्या वेळा म्हणून आता पाठच झालंय, आमचं प्रॉब्लेमच नाही ते। पण ते इतकं खोलवर रुजलेलं आहे की हे सगळं पाठ झाल्यानंतर पण आतून ते हल्लेलं आहे असं म्हणवत नाही आतून काही झालं तर। म्हणून एका बाजूला ज्ञानविचार आहे आणि दुसऱ्या बाजूला अंतःकरणामध्ये असलेली आसक्ती आहे, हे दोन्ही ॲट ए टाइम अंतःकरणात आहेत। त्यामुळे ज्ञानविचाराला सुस्थिर राहण्यासाठी आणि अनुभव येण्यासाठी म्हणून आणि तो अनुभव परत स्थिरावण्यासाठी जी अंतःकरणामध्ये स्पेस पाहिजे ती नाही, ही साधकाची खरी अडचण आहे। जसं सर्कसीमध्ये काही वेळा तो खेळ दाखवला जायचा पूर्वी, आता प्राणी अलाउडच नाही आहेत, पण एकाच ताटामध्ये तो वाघ आणि शेळी दोघेही जेवत आहेत परस्पर विरोधी लोक। तसं एकाच अंतःकरणामध्ये ज्ञानविचार आहे आणि तिथेच आसक्ती पण बसलेली आहे आणि ती काढून टाकायची काही अंतःकरणाला तयारी नाही। गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे की परमार्थामध्ये अर्ध्या वाटेवर आल्यानंतर पुढची वाटचाल चालणारे लोक फार कमी असतात असं त्यांनी म्हटलं। अर्धी वाट म्हणजे कुठली, विचारांनी कळलं ही अर्धी वाट आली आणि त्याच्यासाठीची म्हणून साधना अंतरंग उपासना जी काही कळली आहे ती करतोय यथाशक्ती। स्वामी स्वरूपानंदांचे ते शब्द आहेत, यथाशक्ती यथामती करतोय। पण त्याच्याबरोबर दुसरा भाग आहे की या कर्मयोगाच्या धारणा स्वतःला लावून बघणं आणि त्याच्यासाठी म्हणून सर्व कामना अंतःकरणातल्या वाईप आउट करणं, त्याच्यासाठी म्हणून माणसाची तयारी नसते। त्याला सगळ्या गोष्टी इंटॅक्ट ठेवून ज्ञानस्थिती भावी असते आणि हे आपण ऐकत आलो आहोत। मी समर्थ असं म्हणतात की देहबुद्धी करून बळकट ब्रह्मभाव गेला देठ वगैरे, पण
हे आपलं आहे असं वाटत नाही, कोणाबद्दल तरी बोलणं चाललंय असं वाटतं. आणि प्रयत्नांनी ते कर्माचे संस्कार अंतःकरणातले कमी करणं हा साधकाचा प्रयत्नाचा भाग आहे, विवेकाचा भाग आहे. की कुठल्याही कर्मामध्ये पडत असताना त्याच्यातला जो कर्तृत्वाचा मी आणि हे कर्म मी करीन हा मी अधिकाधिक पुढे येतो अंतःकरणातला. प्रत्यक्षात दरवेळेला वाटत नाही, आम्ही शब्दांनी म्हणू शकतो की हे सगळं देवाच्या इच्छेनेच झालं वगैरे. इस्पेशली पारमार्थिक कर्म असेल तर असं म्हणायला काहीच प्रॉब्लेम नसतो. काही विशेष कर्म हातून घडलं किंवा गुरूंनी सांगितलेली सेवा जी काही असेल त्याच्यामध्ये आम्ही कॉन्ट्रीब्यूट करतो आहोत किंवा काही पुण्यकर्म करतो आहोत, कुठेतरी दान देतो आहोत, आणि मग त्याच्यामध्ये माणूस त्याला हे स्वाभाविकच कळत असतं की हे आपण साधनेचा भाग आहे, त्यामुळे हे ईश्वराने दिलेल्या शक्तिबुद्धीनुसार मी केलं असं मानायला प्रॉब्लेम नसतो. पण ज्यावेळेला व्यावहारिक कर्म आहे, जिथे ते माझं आहे, माझे व्यक्ती, माझे संबंध आणि त्यांच्याशी मी जे काही वागतो आणि त्याच्यामधून ते मी केलं तुमच्यासाठी म्हणून, जे इस्पेशली ज्यावेळेला त्याचं ॲप्रिसिएशन समोरून येत नाही त्यावेळेला मी केलं नाही असं वाटतच नाही. कोणीतरी अडचणीला आलेला नातेवाईक आहे आणि त्याला अडचणीच्या वेळेला मदत केली, त्याने त्याच्यानंतर आम्हाला भेटला आणि रस्त्यामध्ये ओळख पण दिली नाही, तर जे वाटतं आतमध्ये मी केलं एवढं याच्यासाठी, साधं एक शब्दाने याने मला थँक्यू पण म्हणाला नाही. म्हणून कुठल्याही गोष्टीची टेस्ट जी आहे ती टेस्ट जिथे त्याची खरी उपयोग आहे किंवा खरी टेस्ट होणार आहे तिथे करायला पाहिजे. एकांतातलं जे सगळं आमचं शांती आहे, एकांतातलं मौन आहे, साधक समाजामधलं मौन आहे किंवा साधक समाजामध्ये असणारी अंतःकरणातली जी शांती आहे ती ते व्हल्नरेबलच नाही आहेस तू, सगळं सगळं ओके ओके गुडी गुडी आहे. साधक म्हटल्यानंतर एकमेकांना फार टोचून बोलता येत नाही कारण ते बुमरँग झालं तर आपलं पण गुण समोर येतील. त्यामुळे साधक म्हटल्यानंतर सगळं ओके ओके आहे. घरी आणि व्यवहारामध्ये जिथे जिथे म्हणून आमच्या अधिकाराच्या जागा आहेत, जिथे जिथे म्हणून आमच्या आसक्तीच्या जागा आहेत, तिथे लावून बघायला पाहिजे की हे माझं जमलंय की नाही जमलं, आणि तिथे असं लक्षात येतं की नाही जमलं, इतकं नाही जमलं. म्हणून अंतःकरण एकदम हलत नाही. ह्या गोष्ट बरोबर आहे की एकदम आता आम्हाला एकदम काम अंतःकरणात खूप जास्ती येत नाही, खूप जास्ती प्रमाणात आम्हाला क्रोध येत नाही. इतरांच्या मनाने आम्ही तसे बरे आहोत. पण ज्यावेळेला मनासारखं होत नाही त्यावेळेला अंतःकरणावर एक ओरखडा उठतो की नाही, स्क्रॅच, तो ठसठसत असतो, याचा अर्थ पूर्णत्व नाही. हे स्थिती आम्ही गृहीत नाही धरता कामा की आम्हाला आता एकांत ज्ञानविचार कळला, स्व म्हणजे आम्हाला जाणीव कळून गेली, नेसेसरी होती, पण ती जाणीव कळल्यानंतर तू तत्वस्वरूप आहेस असा अनुभव अंतःकरणाला येत नाही. आणि आला तरी सुद्धा तो काही क्षणभर राहतो. ज्यावेळेला आमच्या मनासारखं होत नाही त्यावेळेला तो सगळं बाजूला पडून जातो. अशा प्रकारे जिथे आमचा बोध हा क्वेश्चन होणार आहे तिथे आम्ही कसे वागतो हा मुख्य कळीचा मुद्दा आहे. म्हणून व्यवहारातलं समत्व, व्यवहारामध्ये उतरत असताना, चार चौघांमध्ये आम्ही वावरत असताना असलेली शांती जर का इंटॅक्ट राहिली तर ते बोध पूर्णत्वाला गेला असं म्हणण्याचं कारण. आम्ही एकटेच आहोत आणि आमचं सगळं कोझी वातावरण आमच्या बाजूला आहे आणि तिथे आमची शांती आहे, ती ठीकच आहे. म्हणजे शांत वातावरणामध्ये पण अशांत असण्यापेक्षा आतून ते बरं आहे. पण दॅट इज नॉट द फायनल थिंग. व्यवहारामध्ये, युद्धामध्ये चिलखताची परीक्षा होते. त्यामुळे ज्ञानाचा विचार आणि ज्ञानधारणा हे अंतःकरणाला घातलेलं चिलखत आहे, आणि त्याच्यामध्ये टेस्ट होताना जर का आतमध्ये आघात होत नसतील तर त्या व्यक्तीची स्थिती पूर्णत्वाची आहे असं समजायला पाहिजे. म्हणून संतांकडे बघायचं कारण हे आहे की सर्व गोष्टींमध्ये ते पण होत आहे आणि त्याच्यामधून सुद्धा त्यांची ती ज्ञानस्थिती इंटॅक्ट असलेली, ज्या ज्यावेळी ती टेस्ट झाली त्या त्यावेळेला ती समोर आली, म्हणून संतांना महत्त्व आहे. गोंदवलेकर महाराजांना जसं सगळे प्रकारच्या गोष्टी होत्या, म्हणजे विवाह झालेला होता आणि त्याच्यानंतर पुढे म्हणजे साधू म्हणून कीर्ती पावलेले असताना पण प्रारब्ध सुटत नाही, त्याप्रमाणे नातेवाईक लोक जे काही उद्योग करायचे ते सगळे करतच होते. आणि त्याच्यानंतर
घराचं जमिनीचा काही ना काही खटला निर्माण केला होता, त्याच्या विरुद्ध सगळं चाललेलं होतं. महाराजांचं सगळं चाललेलं असताना परमार्थ पण हा एक भाग ऍड्रेस करायला लागत होता आणि त्याच्या बाबतीत महाराजांनी कुठेही कुरकुर केलेली नाही. म्हटलं तर काही आवश्यकता नव्हती, पण प्रारब्धाला हे डील करत होते. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही. कर्माचा खेद नाही म्हणजे आमच्याच वाट्याला का आलं हे जे वाटतं आम्हाला आमच्या अनप्लिजंट सिच्युएशन्समध्ये, तसं ज्ञानीपुरुषाला वाटत नाही. जे काही आहे ते ईश्वराच्या इच्छेने आलेलं आहे. हे आम्हाला अनुकूल गोष्टी ज्यावेळेला आता आल्या त्यावेळेला म्हणणं सोपं आहे. ज्यावेळेला प्रतिकूल गोष्टी आहेत, इस्पेशली अंतःकरणाला अध्यात्माची थोडीशी आवड लागलेली आहे, चटक लागलेली आहे आणि त्यावेळेला व्यावहारिक कर्म करावी लागत आहेत, याच्या बाबतीत माणूस खेद बाळगतो. जनरली माणसाला समोरच्याचं जी परिस्थिती असते ती जास्त चांगली वाटते स्वतःपेक्षा, की त्यांचं कसं बरं आहे. त्यांचं कसं बरं आहे नव्हे, तू आतमध्ये शांत नाहीयेस, हा प्रॉब्लेम आहे. म्हणून कर्माचा खेद जो आहे तो प्राप्त परिस्थितीबद्दलचा असतो माणसाचा. आमची इच्छा नसताना आम्हाला अनेक गोष्टींमध्ये पडावं लागतं, त्या गोष्टी डील कराव्या लागतात आणि त्याच्यामध्ये आमची आंतरिक शांती ढळते, कारण आमची आंतरिक शांती ही अनेक गोष्टींवर डिपेंडंट आहे. काही गोष्टी आम्हाला नकोत, काही गोष्टी हव्यात, असा जो आग्रह आहे रागद्वेष अंतःकरणात ते पूर्ण निमालेले नाही आहेत अजून. त्यामुळे प्राप्त परिस्थितीचा ईश्वराने दिलेली स्थिती म्हणून, प्रसाद म्हणून स्वीकार करावं, ही मोठी मोठी वाक्य आम्हाला ज्यावेळेला अप्लाय करायची वेळ येते त्यावेळेला आम्हाला ती करता येत नाही. म्हणून स्वामी स्वरूपानंदांच्या चरित्राचं ते पहिलंच वाक्य आहे की खरा परमार्थ हा परिस्थिती बदलायला शिकवत नसून प्राप्त परिस्थिती आनंदाने उपभोगण्याची किंवा स्वीकारण्याची कला शिकवतो. त्याच्यामध्ये ज्ञानी व्यक्ती कुठली परिस्थिती समोर आहे, कुठले लोक आम्हाला ॲड्रेस होतात, कुठले लोक आमच्याशी संबंधित होतात, याच्याबद्दल तिला काही आग्रह नसतो, जे असतील तसे. आणि त्याच्यामधून आमची आत्मस्थिती ढळत नाही, अशी ज्याची परिपूर्णत्वाची भावना आहे, परिपूर्णत्वाची स्थिती आहे. महाराजांचं जसं उदाहरण ते पूर्ण करायचं तर सगळ्या बाबतीमध्ये ते लोक, नातेवाईक लोक त्रास देत होते आणि वर असं म्हणत होतं की त्यांचं मूळ नाव गणपती महाराजांचं, की गणुबुवा तू तर आता साधू आहेस, तुला या सगळ्यामध्ये पडायची आणि प्रॉपर्टी आणि हे सगळं जमीन जुमला करायची काय आवश्यकता आहे. तर त्याच्यावर ते म्हटले, महाराज हसून असं म्हणत, अरे माझं पण लग्न झालेलं आहे, माझं पण प्रपंच आहे, मला काही लागणार नाही का, असं म्हणून ते सगळ्या गोष्टी करतच होते. त्याच्यामधून त्यांना मिळवायचं होतं का, काही मिळवायचं नव्हतं, पण जी गोष्ट योग्य रीतीने करायला पाहिजे त्याच्यामध्ये तो रोल आपल्याला जो मिळालेला आहे तो परफेक्टली पार पडला. मजसी या जगत रंगभूमीवरी जसे दिले त्वा सोंग, करीन संपादनी रशिमी राहून या निसंग. हे स्वामी स्वरूपानंदांनी म्हटलं की तू मला हे सोंग दिलंयस, प्रापंचिक असेल, संन्यासाचं पण सोंग आहे, तत्वाला कुठे काही एखादा वेश आहे, काहीच वेश नाहीये, तत्वाला कुठला रोल आहे, काहीच रोल नाहीये, पण देहाला एक रोल आहे, देहाला एक वेश आहे आणि त्याच्यामध्ये जो ज्या प्रकारचं रोल दिला आहे त्याच्यामध्ये मी त्याला अनुकूल असं वागेन, परफेक्टली वागेन. एखाद्या नाटकामध्ये जर का एखाद्या अतिशय श्रीमंत व्यक्ती काम करते आहे आणि तिला जर का भिकाऱ्याचा रोल दिला तर त्याने भिकाऱ्यासारखं वागणं हाच परफेक्ट रोल आहे तिथे, तरच तो परफेक्शनला म्हणता येईल. त्याच्या त्या श्रीमंतीचं, ॲक्च्युअल श्रीमंतीचं आविर्भाव जर का त्याच्या नाटकामध्ये उमटला तर तो अभिनय नीट वाटणार नाही. त्याप्रमाणे आतून ज्ञानस्थिती परिपूर्ण असलेली कितीही ज्ञान श्रीमंती असली तरी व्यवहारामध्ये जर का काही अपडाऊन्स होत असतील त्याला अप्रोप्रिएट वागणं. पण नाटक करत असताना पण ती श्रीमंत व्यक्ती भिकाऱ्याचा रोल करत असताना पण आतून त्याला हे माहिती असतं की हा सगळा नाटक आहे, माझं सगळं आतमध्ये ठीकठाकच आहे, हे त्याचं हल्लेलं नसतं. तशी ज्ञानी व्यक्ती त्याच्या पूर्ण व्यवहारामध्ये काहीही त्याला प्राप्त हो, काही हानी हो, त्याच्यासाठी म्हणून ती न्यूट्रल असते. तसं महाराजांना तसं सगळं झाल्यानंतर त्या व्यक्तीने तो प्रसंग खूप प्रसिद्ध आहे की आता महाराज ऐकत तर नाही आहेत आणि तो कोर्टाचा खटला जिंकला तर जात नाहीये म्हटल्यानंतर त्याच्या एका नातेवाईकाने झाडावर लपून राहिला वर आणि एक मोठा दगड घेऊन महाराज तिथून पास होत होते, तर आता महाराजांच्या डोक्यात घालून त्यांना मारूनच टाकावं म्हणून त्याने वरून तो दगड खाली ढकलला. महाराज सावध होते आणि पटकन बाजूला झाले, तो दगड बाजूला पडला, जीव वाचला खरं सांगायचं तर.
त्याचं अद्भुतता त्यातली बाजूला काढू, म्हणजे महाराज होते हा फॅक्टर बाजूला काढू, जीव वाचला असं म्हटल्यानंतर आपल्या डोक्यावर असं कोणतरी दगड टाकल्यानंतर आपण काय केलं असतं? महाराजांनी त्याच्यावर म्हटले, अरे अरे ब्रह्महत्या झाली असती ना तुझ्याकडून, म्हणजे मी मेलो असतो हा भागच नाहीये, तुला पाप लागलं असतं ब्रह्म संताला मारायचं, तर हे असं का केलंस असं म्हणून त्याला खाली बोलवलं. आणि त्याच्यानंतर दुपारच्या जेवणाला पंक्तीला शेजारी घेऊन बसले. हे काय आहे? ज्ञानस्थिती परिपूर्ण. शरीराची हानी होते आहे, जीवावर बेतत आहे, माझ्या मागे मोठा संप्रदाय आहे वगैरे काहीच मनगड नाही. आतून पूर्णतः निसंग अवस्था आणि प्राप्त कर्माचा कुठलाही प्रकारचा खेद नाही. कर्माचा खेद असणं याचा अर्थ कर्मामध्ये चॉईस सतत मागत राहणं, याचा अर्थ चॉईसचं कर्म करू नये अशातला भाग नाही. पण अनिच्छेने ज्यावेळेला आमच्या काही गोष्टी समोर येतात त्याच्याशी व्यवहार करत असताना कुठल्याही प्रकारचं अंतःकरणामधून झालेली चलबिचल नाही, कर्माचा तरी खेदू नाही. स्वतःसाठी अंतरंगातले म्हणजे व्यवहारातल्या कर्मांचा खेद नाही हा एक भाग, त्याच्याबरोबर आंतरिक रीतीने अंतःकरणामध्ये वेगवेगळे विकार इंटॅक्ट असताना पण ते काढण्यासाठी जो एक तपश्चर्याचा भाग करावा लागतो. खूप काही वाटतं आहे पण बोलणार नाही, खूप काही उपभोगावं असं वाटतं आहे पण ते करणार नाही, का तर माझ्या आत्मस्थितीला ते आड येणारी गोष्ट आहे, साधनेला आड येणारी गोष्ट आहे. हे करत असताना अंतःकरणाला जो त्रास सहन करावा लागतो स्वतःच्याच उन्नतीसाठी, त्या कर्माचा पण खेद नाही त्याला. कारण संतांच्या अवस्था बघितल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये बसत नाही म्हटल्यानंतर एक डिमोरलाइज व्हायची पण शक्यता असते की अरे आमच्याकडे एवढ्या क्वालिफिकेशन्सच नाही आहेत ज्ञानस्थितीचे, एवढं अंतःकरण मजबूतच नाही आमचं, ते सारखं तकलादूप फळी असते, पाय ठेवला की एकदम त्याशी लपते, तसं आमचं अंतःकरण जरा कुठे ज्ञानस्थितीचं थोडं जास्ती झालं की ते लपून जातं, खाली जातं. जरा व्यावहारिक आमच्या मनासारखं व्हायला नाही लागलं की आम्ही एकदम कासावीस होतो. आणि ह्या सगळ्यामधून आम्ही स्वतःला उन्नती गाठू इच्छितो. हे सगळं काय आहे अशा प्रकारचाही तो आपल्या अवगुणांबाबतीत पण अंतःकरणाच्या ती व्यक्ती हळूहळू न्यूट्रल व्हायला लागते. याचा अर्थ अवगुण काढायचंच नाही अशातला भाग नाही, पण एवढे कष्ट करावे लागत आहेत मला ज्ञानस्थितीला, ह्या सगळ्या भानगडी काढून टाकून ईश्वर त्याच्या शक्तीने मला चालवेल अशा प्रकारे ईश्वराच्या पायावर भार टाकून ती व्यक्ती हळूहळू साधना सहज रीतीने व्हायला. म्हणून स्वतःच्या कष्टांनी साधनेमध्ये उन्नती साधणं हा प्रकार थोडासा त्रासदायक आहे. देवाच्या पायी भाव ठेवून त्याच्या इच्छेने मी करेन तर ते विकार कमी व्हायला सोपा भाग आहे. थोडंसं अंतःकरण त्याच्या श्रद्धेने जास्ती सुखकर रीतीने स्वतःचे अवगुण टाकतं. ही ज्ञानी व्यक्तीची स्थिती नाही आहे, पण साधक टू सिद्ध ही अवस्था ट्रान्सफॉर्मेशन होत असताना अंतःकरण स्वतःच स्वतःला अनेक गोष्टी शिकवतं. हे एक साधना प्रगत होण्याची एक खूण आहे की बाह्य रीतीने मार्गदर्शन लागतं, 100% लागतं, काही प्रॉब्लेमच नाही, म्हणजे त्याच्यामध्ये डाऊट घेण्याचं कारणच नाही. पण अंतःकरणाला स्वतःच काय काय उपाय करायला पाहिजेत हे आतमधूनच पुरायला लागतं. ही प्रगतीची एक खूण आहे, वन ऑफ द खूण आहे. त्याच्यामागे ते चालेल किंवा नाही चालेल हा एक नंतरचा भाग आहे, पण उपाय विचारण्यासाठी म्हणून सारखा दुसरी व्यक्ती लागत नाही त्याला. पूरक गोष्टी आपोआपच समोर पण येतात, हाही भाग आहे. मार्गदर्शन आपोआपच समोर मिळत राहतं संतांकडून, कारण एकच ज्ञानशक्ती सगळीकडे वावरते आहे आणि आम्ही पण त्याचाच एक आविष्कार आहोत. त्यामुळे ज्यावेळेला एक प्रामाणिक इच्छा असते अंतःकरणामध्ये स्वतःची उन्नती करून घेण्याची, त्यावेळेला ती ज्ञानशक्ती सर्वतोपरी सहाय्य करते आणि अंतरंगातून पण सहाय्य करते. म्हणून ज्ञानस्थिती ती परिपूर्ण नाहीये, पण अंतःकरण आता सेल्फ लर्निंग मोडवर गेलेलं आहे हळूहळू. ही प्रगत साधकाची लक्षण आहे. जयापुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही आणि फलापेक्षा काही संचरे ना, त्याच्यामधून फलाची अपेक्षा तिला संचार करायला म्हणून आतमध्ये वावच नाहीये आतमध्ये. कारण का तर अंतःकरण सदोदित स्वरूपामध्ये मग्न आहे, निमग्न आहे. कुठलीही गोष्ट ज्या वेळेला रिकामी असते त्यावेळेला बाहेरून काहीतरी गोष्ट त्याच्यामध्ये टाकून ती भरता येऊ शकते, पण जर का आतमध्येच अंतःकरण संपृक्त असेल पूर्णतः,
कशाने? स्वरूपाच्या बोधाने. तर फलापेक्षा संचाराला वाव नाही. आम्ही जे म्हणतो की फळाची आसक्ती करणं नाही, जे काही कर्म करू ते तुझ्याच प्रेरणेने करतोय, शक्तिबुद्धीने करतोय, जे काय मिळतं आहे ते तुझाच प्रसाद म्हणून ठरतोय, हा विवेकाचा भाग आहे. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानस्थितीचा बोध हा स्थिरावलेला आहे, त्याचं अंतःकरण आता त्या फळाच्या आसक्तीकडे जातच नाही. कारण ऑलवेज ऑक्युपाइड इन सेल्फ. म्हणून एक ह्याच्या सगळ्याचा एक मध्यवर्ती धागा जो आहे तो स्वरूपानुसंधानाचा आहे, हे विसरता कामा नये. नाहीतर केवळ विवेकाने आता कुठलं कर्म आलंय त्याच्यामध्ये मी कर्तृत्व भाव ठेवणार नाही, फळ मनामध्ये येतं आहे त्याच्यामधून मी मनाला विड्रॉ करतो, हे एक विवेकाचा भाग जरी असला हे फारसं काळ होल्ड होणार नाही. त्याच्यामधून स्वरूपानुसंधानाची प्रोसेस ही साधारण म्हणजे आम्ही अर्धा तास ध्यान करतो, पाऊण तास ध्यान करतो, त्याच्या व्यतिरिक्त इतर वेळेला की जेवढ्या काळ चालू असेल तितका वेळ हे अंतःकरण आपोआपच व्यावहारिक विषयांपासून विड्रॉ झालेलं असतं. आणि ह्या मार्गाचा उपयोग करून घेऊन अधिकाधिक काळ स्वरूपानुसंधानात राहणं. स्वरूपानुसंधानात राहणं कठीण जात असेल तर किमान ईश्वराच्या नामामध्ये राहणं, ईश्वराच्या अस्तित्वाच्या जाणीवेमध्ये राहणं, त्याला नाव काही देऊ आपण, पण अंतःकरणात सदोदित एक प्रवाह जर का इंटेन्सली तत्वबोधाचा किंवा तत्वानुसंधानाचा चाललेला असेल तर मग त्या फलापेक्षेला आतमध्ये यायला फारसा भाव मिळत नाही. म्हणून अंतःकरण अशांत आहे. का अशांत आहे? तर या कर्माच्या संस्कारांनी अशांत आहे, त्याच्यामधल्या असलेल्या आसक्तीने अशांत आहे. ते शांत कशाने होईल? स्वरूपानुसंधानाने होईल. पण ते शांत होण्यासाठी ती स्वरूपानुसंधानाची पण क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही वाढवण्याची आवश्यकता आहे. ते एकमेकावर अवलंबून आहे. म्हणजे शांत अवस्था असली तर स्वरूपानुसंधान करता येईल, पण शांत झाल्यानंतर स्वरूपानुसंधान करेन इतकं डिपेंडन्सी शांत अवस्थेवर ठेवता येणार नाही. स्वरूपानुसंधान जितक्या जास्त प्रमाणात करू तितक्या प्रमाणात हळूहळू अंतःकरण शांत राहायला शिकेल, कारण की ते आपोआपच इतर गोष्टींमध्ये जाणार नाही. म्हणून कुठलंही कर्म समोर आल्यानंतर ते करणं, त्याच्यामधून ते केल्यानंतर पटकन विड्रॉ होऊन जाणं, माझं काम रोल झाला की मी त्याच्या मागे न फिरणं, पण पुढचं कर्म कधी येतं आहे ह्याची वाट पण नाही बघणार. मग ते कुठे बघेल? राहील स्वरूपामध्ये राहील. आणि असा अभ्यास सारखा सारखा करत राहणं हे एक प्रकारे ते विराट कोहलीचं सेंटेन्स आहे ऍक्च्युली, की जर्नी टुवर्ड्स परफेक्शन इज ऍक्च्युली बोरिंग असं त्यांनी म्हटलंय. कारण की खूप रिपिटेटिव्ह आहे, त्याच्याच एकाच ठिकाणी आम्हाला राहायचं आहे पुन्हा पुन्हा, ह्याची अंतःकरणाला सवय नसते. आणि म्हणून संतांच्या अवस्था किंवा स्वामी रूपांतरांसारख्या व्यक्ती विशेष काय आहेत तर अंतःकरण इतकं सात्विक आहे की त्यांना जे उच्च ध्येय कळलं त्याच्यानंतर ते पुन्हा खाली वेगळ्या मार्गाला गेलेच नाही. आणि तीच अवस्था पुन्हा 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 अतिशय सखोल करून घेण्याकडे जो अटेम्प्ट आहे हा डे बाय डे इन्क्रीजिंग आहे. हे सत्वगुणाची मुख्य लक्षण आहे. नित्यनेमासी मन विटे हा जो आहे त्याला रजोगुण समर्थांनी म्हटलेलं आहे. कारण की नित्यनेम करावासा वाटत नाही आम्हाला. नित्याचा अर्थ महाराजांचंच ते वाक्य, नित्यनेम म्हणजे काय? जे नित्य असं ईश्वर तत्व आहे त्याचा नेम करणं म्हणजे नित्यनेम. रोज पाऊण तास ध्यान करणं हा त्याचा वन ऑफ द आस्पेक्ट आहे. पण सतत अंतःकरण स्वशी संबंधित करून ठेवणं, यावत सावध तावत संतत करी सोहम स्मरण असं स्वामींनी म्हटलं. जेवढा वेळ सावध आहेस म्हणजे जागा आहेस, झोपलेलं नाहीये, तेवढा वेळ काय करायचं? सोहमस्मरण करायचं. करून बघू एक दिवस किती कठीण आहे, किती कठीण आहे. आणि ते त्यांनी ॲज इफ एफर्टलेसली करताना दिसतात स्वामी स्वरूपानंद. म्हणून दिव्यत्व आहे सगळं. सावधान मन अखंड चिंतन, सावधान मन करी रात्रंदिन सोहम मंत्र जपाते, अवन करीते अखंड फिरते तलवारीचे पाते. तलवार जशी कायम फिरत राहील तसं ते आतमध्ये सोहम स्मरण सगळ्या कर्मांच्या संस्कारांचं विनाश करत चाललेलं आहे आतमधून. जेवढा काळ शक्य असेल तेवढा काळ ताण देऊन ते नाही करता येणार की आता आमचं जमतच नाही, काल आम्ही थोडाच वेळ ध्यानाला बसलो, आज आता मी 24 तास करू, होणार नाही. उगीच बर्डन घेण्याचं काही पॉईंट नाही.
जेव्हा जेव्हा आठवण होईल, जेव्हा जेव्हा रिकामा वेळ असेल, तेव्हा तेव्हा आम्ही स्ववर याचा प्रयत्न करणं ही हा एक उद्योग अंतःकरणाला लावून घ्यायला पाहिजे. जेवढं करू तेवढंच आपोआपच त्याच्याकडे जाण्याची प्रवृत्ती वाढेल. केवळ विचारांनी कळती वाढेल असं नाही. म्हणून साधक टू सिद्ध हे ट्रान्सफॉर्मेशन आणि पुढे सिद्धामध्ये सुद्धा अनुभवाला आल्यानंतर स्थितप्रज्ञापर्यंत जायचं, ही जर जर्नी आहे ह्याच्यामध्ये प्रयत्नांचं सातत्य स्वरूपानुसंधानाचे हे जितकं अधिक असेल तितकं ती व्यक्ती तत्व स्थितप्रज्ञ या लक्षणापर्यंत जायची शक्यता आहे. जितकं त्याच्यामध्ये ढिलाई आहे तितकं ती लक्षणं कळली आहेत, पण अंतःकरण पूर्णत्वाने तसं ट्रान्सफॉर्म झालेलं नाहीये. हा प्रॉब्लेम एक्झिस्ट करणार. म्हणून याला ऑप्शन नाही आहे की कायम स्वरूपानुसंधानात राहणं. दॅट इज द ओनली वे पॉसिबल. गुरुदेवांचे राहण्यांचे गुरु उमदेकर, भाऊसाहेब महाराज उमदेकर, ज्यावेळेला ते एका मारुतीरायाच्या मंदिरात गेलेले होते तिथे त्यांचे गुरुलिंग जंगम महाराज, निंबर्गी महाराज त्यांच्या तिथे, तर त्या मंदिराला खाली एक तळघर होतं आणि तळघरला जायचा वर यायचा एक छोटासा जिना होता. तर तिथे ध्यानाला बसलेले होते आणि त्याच्यानंतर वर जायला तो एकच जिना बघून त्याचं सहज उद्गारून गेले की गुरुलिंग जंगम महाराज ह्या एकाच मार्गाने वर गेले आणि आम्ही पण याच मार्गाने वर जाणार. नान्य पंथा विद्यते नाही. मी त्यांनी ते इंडिकेट करून सांगितलं की रस्ता थोडासा कठीण दिसत असला, थोडा चालताना दमछाक होत असली आमची, तरी दुसरा रस्ता नाहीये हे अंतःकरणाला स्पष्ट बजावून टाकायला पाहिजे. माणूस असं करतो की अल्टरनेट काय काय आहेत, कारण हे तर कठीण जातंय सतत सोहमवर राहणं, मग काय करू, तर अजून काहीतरी दुसरं करून बघू, अजून काहीतरी दुसरं करून बघू. हे एक तात्पुरतं ठीक आहे अंतःकरणाला सात्विक राखण्यासाठी म्हणून तर काहीतरी पारायणच केलं, दुसरं काहीतरी केलं, पण अल्टरनेट स्वरूपानुसंधानाला दुसरं काहीही नाही. सतत तत्वानुसंबंधी चित्त करून ठेवणं हे कठीण वाटत असलं तरी ते करता करताच कॅपॅसिटी वाढणार आहे. एखाद्या माणसाला ज्याने कधी आयुष्यात व्यायाम केला नाही त्याला म्हटलं तर उद्यापासून 100 जोर बैठका मारायच्या, तर त्याचे हातपाय पार गारठूनच जातील, विचारानेच. पण 2 कर, 3 कर, उद्या 4थं कर, असं करता करता 2दा मारलेल्या जोर बैठका किंवा थोडा वेळ केलेला व्यायामच हळूहळू सशक्त बनवतो स्नायूंना, हृदयाला, फुफ्फुसांना, सर्व प्रकारे. तसं थोडा वेळ घेतलेलं प्रत्यक्ष अनुसंधानाचा विचार नाही, अनुसंधानाचा संकल्प पण नाही, प्रत्यक्ष अनुसंधान हेच आमची शक्ती वाढवत. आणि ती शक्ती जशी अंतःकरणाची वाढेल तसतसं हे जे कर्मामधून अलिप्त राहणं आहे हे साहजिक रीतीने अंतःकरणाला जमायला लागेल. कारण ते लिप्तच होत नाही, कारण ते आतमध्ये शिरत असतानाच कर्मामध्येच ते अनुसंधानाचं कवच घेऊन शिरत आहे. त्यामुळे प्रकृतीकडून ते कर्म होत आहे असं त्याच्या लक्षात आल्यानंतर साहजिक रीतीने फल ज्या वेळेला उपभोगायची वेळ येते त्याही वेळेला आसक्ती अंतःकरणात उठत नाही. म्हणून कर्म करून झाल्यानंतर फळाच्या आसक्तीमधून विड्रॉ होईल असं नाही करता येणार. कर्म करत असतानाच तुम्हाला त्या कर्तृत्व भावनेतून विड्रॉ व्हायला लागेल आणि ते विड्रॉ होण्यासाठी तुम्हाला एक डेस्टिनेशन लागेल. ते डेस्टिनेशन म्हणजे स्वतःच आपलं मूळ स्वरूप. हे ठरल्यानंतर कर्म करत असताना जो माणूस लिप्त होत नाही त्याच्या अंतःकरणात फळाची अपेक्षा ही इतक्या जास्त प्रमाणात आपोआपच उमटत नाही. सहज रीतीने कर्म घडत आहेत, त्याची फळं निर्माण होत आहेत, तिथं उपभोगतो पण आहे. म्हणजे ज्ञानी व्यक्ती जर का कुठे नोकरी करत असेल आणि त्याला जर का बोनस मिळाला तर तो काही तो बोनस आता हा माझा नाहीये म्हणून तो कोणाला तरी देत नाही, काही कारण नाहीये, कारण ते नॉर्मल गोष्ट आहे. कर्माचं फळ आलं, त्याचा विनियोग जिथे चालला तिथे तो करेलच, पण त्याच्यामध्ये एवढा आला बाकीच्यांना किती आला असा तो भाग त्याच्या अंतःकरणात उमटत नाही. हे आम्ही एक बाय अँड लार्ज समजून घेत आहोत अंतःकरणाची स्थिती ज्ञानी व्यक्तीचा. म्हणून ज्ञानी व्यक्ती कशी असते ती सहज स्वरूपात असते. ते स्वामी रमणचरण तीर्थांचे प्रबोधन चालतं, तर त्यांनी एकदा असं म्हटलं होतं की रमण महर्षी एकाने असं क्वेश्चन केला होता की रमण महर्षी सांगताना तर असं म्हणत की फाइंड आउट द सेल्फ हू यू आर, पण प्रत्यक्षात ते बघितले तर कित्येक वेळेला भक्त वाटायचे. अरुणाचलाच्या स्मरणाने किंवा त्याचं स्तोत्र म्हणता म्हणता त्यांच्या डोळ्यातून कधी कधी अश्रू पण यायचे. तर ते ज्ञानी होते की भक्त होते
असं त्याने क्वेश्चन केलं. तर ते म्हणाले, त्याच्यावर त्यांनी उत्तर देताना खूप सुंदर उत्तर दिलं. तर ते म्हणाले की ते मुळात काहीच, म्हणजे बघायला गेलं तर ते स्वरूपावरच असायचे, मौनातच असायचे. ज्या प्रकारची व्यक्ती त्यांच्या संपर्कात येईल त्या प्रकारचे ते असायचे. पाण्याला जसा कुठलाही रंग नसतो, ते सहज स्वरूपात असतं, त्याप्रमाणे ज्ञानी व्यक्तीच्या सानिध्यामध्ये ते ज्ञानी असायचे. भक्त व्यक्तीकडून म्हणजे आपण त्यांच्याकडे कुठल्या आस्पेक्टने बघतोय तसं तुम्हाला ते दिसायचं. ज्ञानी व्यक्ती ज्यावेळेला ज्ञानाच्या अपेक्षेने त्यांच्याकडे बघायची त्यावेळेला सगळी ज्ञानाची लक्षणं दिसायची. भक्त व्यक्ती ज्यावेळेला त्या भूमिकेतून त्यांच्याकडे बघायची त्यावेळेला भक्तीची लक्षणं दिसायची एकाच वेळी. आणि कोणी सांसारिक अडचण घेऊन आला तर त्याच्यामध्ये पण ते जणू काही कायम संसारात त्यांनी स्वतः पण केला अशाच आविर्भावाने बोलायचं. काही त्याच्यामध्ये सहजता असायची, कुठल्याही प्रकारचा आविर्भाव नाही. ज्ञानी मी आहे असा आविर्भाव नाही, भक्त आहे असाही आविर्भाव नाही, कुठलाच आविर्भाव नाही. सहज स्थितीमध्ये स्वरूपावर राहणं. प्रकृती त्यावेळेला ज्या ज्या गोष्टी जशा जशा आवश्यक आहे तशी ॲड्रेस करते आहे. मी स्वतः पण त्याच्यामध्ये लिप्तच नाही कुठल्याही. अशा प्रकारची परिपूर्ण स्थिती. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्प ही जयाचे मन विटाळेन. हा विटाळ हा शब्द गोंदवलेकर महाराजांच्या पण चरित्रामध्ये एकदा आलेला. एका प्रसंगामध्ये काहीतरी झालं होतं, मला तो इन्सिडन्स पूर्णत्वाने आठवत नाही, पण एका साधकाने अशी विनंती केली की महाराज तुम्ही असं आता म्हणा की मी हे सगळं मी करेन. ते कायम काहीही झालं तर असं म्हणायचे की राम करेल, रामाच्या कृपेने होईल. काही त्यांना विनंती केली तर, मागणी मागितली तर ते म्हणायचे तुम्ही असं रामाच्या कृपेने राम करेल कशाला म्हणता, मी करेन असं म्हणा की आशीर्वाद म्हणून. तर त्यांनी असं म्हटलं की ज्या शब्दांनी मी जन्माला आल्यापासून आजपर्यंत मी करेन या शब्दांनी माझी जीभ विटाळली नाही, ते तुम्ही मला का करायला लावताय? हे कठीण गोष्ट आहे. म्हणून ज्ञानी व्यक्ती त्यांची जी समज, संतांची समज लहानपणापासून बघायला मिळते, ती आम्ही थोडीशी अक्वायर करायचा प्रयत्न करतोय. हरकत नाही. काही लोक गर्भश्रीमंत असतात, काही लोक मेहनतीने वर येतात. कुठल्याही प्रकारे का होईना, पण अंत सुखकर व्हावा हा भाग आहे, ज्ञानस्थितीमध्ये व्हावा हा अटेम्प्ट आहे. म्हणून त्यांचे ती दिव्य लक्षणं आम्ही समजून घेऊन करतो आहोत. स्वाध्याय हा कशासाठी आहे तर ती अंतरंग लक्षणं आमच्या अंतःकरणात उमटावीत थोडीशी विचारांनी, मग ती आम्ही करू. सर्वच संत काही स्वाध्याय करून संतत्वाला गेले असं म्हणता येत नाही. बॉर्न काही वेळा त्या क्वालिटीज घेऊन आलेले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी नंतर जो स्वाध्याय केला त्यावेळेला स्वतःच प्रतिबिंब त्यांनी त्या ग्रंथांमध्ये पाहिलं. आम्ही उलटा भाग करतो आहोत. आम्ही आधी समजून घेतो आहोत आणि त्याच्यानंतर ते अक्वायर करायचा प्रयत्न करतो आहोत. दोन्ही झालं तरी सुद्धा ते सारखंच आहे. स्थितीला प्राप्त होणं हे महत्वाचं आहे. म्हणून शेवट जो आहे की ज्ञानाग्नीचे मुख आहे, जणे जाळली कर्मे अशेक. ज्ञानाग्नी कुठे असतो? अंतःकरणामध्येच असतो. मी तत्वस्वरूप आहे, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, त्याच्यामध्ये आत्मबुद्धी राखण्याचा प्रयत्न हाच तो अग्नी आहे. आणि त्याच्या मुखामध्ये जळणे जाळलेली कर्मे अशेक. कुठलीही गोष्ट जर का जाळायची असेल तर तो अग्नी पुरेसा प्रज्वलित असण्याची आवश्यकता आहे. कुठेतरी आपलं थोडंसं मिनमिनट आहे आणि त्याच्यामध्ये अजून गवत टाकलं तर ते विझूनच जाईल त्या गवताच्या भाराने. प्रज्वलित अग्नी आहे, त्याच्यामध्ये जर का काहीही टाकलं तरी ते भस्मसात करून टाकतं. हा गीतेचा आवडता सिद्धांत, हा दृष्टांत आहे की अग्नी पेटलेला आहे आणि त्याच्यामध्ये हवन होत आहे. कारण ते कर्मकांडी लोकांना पण आवडणार आहे. त्यावेळेच्या यज्ञ चाललेला आहे, त्याची ज्वाळा एकदम प्रज्वलित झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आहुती चाललेली आहेत. अन्नाची आहुती चाललेली आहे, काष्ठाची आहुती चाललेली आहे, घृताची आहुती चालली आहे. जे जे काय टाकेल ते भस्म होत आहे. आणि तो अग्नीबद्दल खूप लोकांनी म्हणताना असं म्हटलं की अग्नीचं काय उदाहरण दिलं जातं ज्ञानाला, तर अग्नी हा कायम वेदांमध्ये हे आलेला आहे. अग्नीचं ऋग्वेदामध्ये अग्नीचं एवढ्या प्रकारे स्तवन केलेलं आहे, ब्युटिफुल आहे अग्नीचं स्तवन ऋग्वेदामध्ये आलेलं. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की अग्नी तू अतिशय पवित्र आहेस, सगळं काही तू खातोस पण अतिशय पवित्र स्वच्छ असतो काय, अग्नीला कधीही डाग नाही लागत. हे इतकं सुंदर उदाहरण आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की अग्नीमध्ये काही टाका तुम्ही, अपवित्र गोष्टी टाकल्या तरी तो अग्नी अपवित्रच होत नाही, तो तितकाच तेजस्वी आहे. तू कायम ऊर्ध्वगामीच आहे असं त्याला म्हटलंय.
वर्णन करताना. तू कायम वरच जातोस, तुझी अशी अधोगती कधीच दिसत नाही, तसं तुझ्यासारखं आम्हाला कर, असं अग्नीचं स्तवन केलेलं आहे त्या ऋचांमध्ये. तसं ज्ञानाग्नीचे मुखे अंतःकरणामध्ये मी तत्वस्वरूप आहे हा ज्ञानविचार आणि त्याच्यासाठी लागणारं स्वरूपानुसंधानाची प्रोसेस जर का प्रोफाऊंड असेल ज्या वेळेला, त्यावेळेला तो ज्ञानाग्नी हा प्रज्वलित आहे त्या अंतःकरणामध्ये असं समजायला पाहिजे. आणि मग त्याच्या आधारे जी जी कर्म करतो आहे ती आपोआपच भस्मसात होत आहेत. भस्मसात होतात म्हणजे काय, कर्म भस्मसात होत नाहीत, कर्माचा उडणारा संस्कार अंतःकरणावरचा कर्तृत्व रूपाने तोच उमटत नाहीये. म्हणून ते ज्ञानाग्नी जैनी मुखे जेणे जाळलेली कर्मे अशेखे सर्व प्रकारची कर्म तो परब्रह्मची मनुष्यवेखे ओळखत. म्हणून तत्वस्वरूप ज्या प्रकारे सदैव केवळ अस्तित्व मात्र आहे, ते न्यूट्रल आहे, ते कशामध्येही इंटरफिअर करत नाही, त्या प्रकारे ती व्यक्ती पण तत्वस्वरूप असताना कर्म प्रकृतीच्या अंगाने चाललेली आहे आणि ती अलिप्त असते. तत्वाचे गुण अंतःकरणाला प्राप्त होतात ज्ञानस्थितीमुळे, आणि असं जो करतो त्याला परब्रह्मच आहे मनुष्यवेशाने. त्या मनुष्यवेशाच्या असण्यानसण्याने त्याला काही फरक पडत नाही. त्याच्यामध्ये करावी लागणारी कर्म, उपभोगावे लागणारे उपभोग, हे सगळे ते ड्युली तो करतो आहे, पण आतमधून तो अतिशय स्थिर आहे आणि त्या सगळ्याचं भानच नाही त्याला. जसं तत्वावर सृष्टी होऊन गेली अख्खी तरी तत्वाला फरक पडत नाही. दिवसभर कर्म चाललेली आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारची, तरी त्या कर्म होण्याचा न होण्याचा सूर्याला ज्या प्रकारे काही फरक पडत नाही, त्याप्रमाणे ती ज्ञानी व्यक्ती सर्व प्रकारची कर्म करते आहे, पण त्याच्यामध्ये ती लिप्त नाही. अशा प्रकारचं त्या ज्ञानी व्यक्तीचं अतिशय दिव्य वर्णन. ते खूप कर्मयोगाच्या धारणा आम्ही 10 वेळा उगाळत असल्यामुळे काही वेळेला रिपिटेटिव्ह वाटू शकेल, पण ते रिपिटेटिव्ह वाटलं तरी सुद्धा त्या रिपिटिशनचं प्रयोजन हे आहे की आमच्या अंतःकरणात त्या धारणा सखोलतेने ठसाव्यात. कारण हे वगळून केवळ ज्ञानविचार कळला म्हणून आम्ही ज्ञानस्थितीला सुस्थिर राहू शकणार नाही. अंतःकरणच सांगतं आमचं की तुला ते जमलेलं नाही. आज दुसऱ्या कोणी सर्टिफाय करायची आवश्यकताच नाही. आत्मबोध प्रशस्ती हे तये देशाची ख्याती. स्वतःच स्वतःला कळतं की माझं हे मला जमते का नाही जमते. म्हणून ज्ञानविचार कळणे, तो अनुभवाला येणे, हा एक ॲस्पेक्ट आतमधून विकसित करायचा एकांतातल्या साधनेमध्ये, आणि त्याच्यानंतर त्याचं प्रॅक्टिकल ज्या ज्या वेळेला आम्ही लोकांतात आहोत पण एकटे आहोत, काही उद्योग नाही अंतःकरणाला, त्यावेळेला ते प्रॅक्टिस वाढवत नेणे, आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात लोकांशी व्यवहार होतोय त्यावेळेला हे जे सगळे दैवी गुण आहेत, हे सगळे कर्मयोगाचे सगळे ॲस्पेक्ट्स आहेत, ते आम्हाला खरेच किती जमले आहेत याच्या बाबतीत अंतःकरणाने जागरूक असणं. असं सर्व प्रकाराने ज्या वेळेला ती व्यक्ती करते त्यावेळेला ती पूर्णत्वाचा प्रवास अंतःकरणातला हा अधिकाधिक चांगल्या प्रकारे चालू शकते. ह्याच्यामध्ये थोडंसं सेल्फ टेस्टिंग आहे, थोडंसं अंतःकरण साथ देत नाही, ह्याच्यामधून येणारं फ्रस्ट्रेशन पण असू शकतं काही वेळेला, पण त्या सगळ्या गोष्टीमधून जाणं हे कितीही आम्हाला कष्टदायक किंवा कितीही थोडंसं नको असं वाटत असलं, अंतःकरण ढिलाई दाखवत असलं, तरी ते करणं वर्थ आहे. हे जे अंतःकरणाला कळत असेल तर त्यांनी तसे अटेम्प्ट करणं आवश्यक आहे. म्हणून पुढच्या ओवीने जो भाग सुरू होतो की म्हणून ते ज्ञानपैका बरवे, या ज्ञानाबद्दल तुला आकर्षण वाटतंय का, ते बरवं आहे असं वाटतंय का, जरी मनी आती जाणावे. जर का तुला असं वाटत असेल की हे जाणावं, ऑप्शन इज ऑलवेज देअर की जाणावं की नाही. तुला नसेल वाटत तर नको करू, काहीच प्रॉब्लेम नाही. अनेक गोष्टीमध्ये आहे रमण्यासारख्या, भरपूर गोष्टी सर्कस चाललेलीच आहे, कायम चालू राहणार आहे. तुम्ही त्याच्यामध्ये भाग घ्या किंवा मग घेऊ नका. पण जर वाटत असेल की हे जाणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसे, ते सर्वस्वाने भजणं जे आहे ते पुढच्या वेळेला बघू. हरि ओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांचे सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत
तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम